मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतो। आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत, नर्मदा परिक्रमेमध्ये सोन नदी, ज्या ठिकाणी सोन नदीचा उगम आहे, ब्रह्माचे मानसपुत्र म्हणून ओळखलं जातं। त्यांच्याशी नर्मदा माईचं आणि लग्न ठरलेलं होतं, पण अडचणी उत्पन्न झाल्यामुळं त्या ठिकाणी नर्मदा माई वेळेत विवाहस्थळी न पोचल्यामुळं किंवा आपली मैत्रीण सखी असणारी जोहिलेला तिक तयारीसाठी पाठवल्यामुळं त्या जोहिलेशी सोनाचा आणि विवाह झाला। त्यामुळं नाराज होऊन नर्मदा मातेनं मला लग्नच करायचं नाही, मी विवाह करणार नाही, संसारामध्ये पडणार नाही म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी नर्मदा माई पूर्वेकडून पश्चिमेकडे उलट दिशेने वाहू लागली। आणि तेच या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत, सोन नदीचं उद्गम स्थान। आणि त्या ठिकाणी आपण बघत आहोत हे भद्र सोन आणि हे भद्रशेन। भद्राचा या ठिकाणी काळभैरवांचा हा असणारा पुतळा, त्यामुळे सोनभद्र म्हटलं जातं। असे असणारे हे भद्रांचा हा पुतळा, ही मूर्ती। आणि समोर आपण बघत आहोत सोन, आणि या ठिकाणी याच ठिकाणी सोन नदीचा उद्गमस्थळ आहे। आपण समोर बघत आहोत सोन नदी उद्गमस्थळ, या ठिकाणी बघत आहोत सोन नदी उद्गमस्थळ। आणि हेच असणारे सोनभद्र, आणि यांच्याशीच नर्मदा माईचा विवाह होणार होता, आणि तो अडचणीमुळे विवाह झाला नाही। नाराज होऊन नर्मदा मैया आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी तीच नर्मदा मैया पुन्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे निघाली। हे झालेलं हे सगळं इत्थंभूत ती या असणाऱ्या तीर्थांचं महात्म्य, वेगवेगळे व्हिडिओ, तीर्थांचं चित्रण आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय। हा आनंद आपल्याला देतोय। अतिशय सुंदर असणारं हे ठिकाण आपण या ठिकाणी बघतोय। नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी आपण बघत आहोत। आणि समोर शक्तिपीठ आहे, सिद्ध शोणाक्षी शक्तिपीठ, आणि त्या ठिकाणी दर्शन करून आपण आता नर्मदा परिक्रमेच्या उत्तर तटावरून दक्षिण तटावर परिवर्तन झालेलं आहे, तट परिवर्तन झालेलं आहे। असं असणार हे सुंदर ठिकाण आणि मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। बघत आहो निसर्गरम्य सानिध्यामध्ये असणारं हे सुंदर असा नजारा, सुंदर असं तीर्थक्षेत्र सोनभद्र। आणि या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमानजी आणि यांचंही दर्शन या ठिकाणी करतोय। आणि समोर सोन आणि भद्र या दोन्ही मूर्ती जवळजवळ आहेत, म्हणून सोनभद्र म्हटलं जातं। ब्रह्माचे मानसपुत्र यांच्याशीच नर्मदा माईचा होणारा विवाह अडचणीमुळं कॅन्सल झाला, जोहिलेशी झाला। वेळेत न पोचल्यामुळं जोहिले बरोबर जोहिला नदीचा आपण उद्गमस्थान बघितलेला आहे, तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आमच्या ग्रुपवर। असं असणारं हे सुंदर तीर्थक्षेत्र आपल्यापर्यंत पोहोचवतोय। निश्चित हे तीर्थक्षेत्र आपल्याला आवडेल अशी अपेक्षा। राधे राधे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।